सर्व भावी भक्त जो हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांच्यापर्यंत यासाठी जावा, कारण हे जे पिंगलाई मातेचं मंदिर आहे हे हेमाडपंथी पद्धतीचं बांधकाम केलेलं मंदिर आहे. इसवी सन पूर्व 12व्या शतकाच्या शेवटच्या इथलं काम आहे. तर पहा, हे हेमाडपंथी मंदिर आहे. पहा, सर्व आपण गर्भगृहाच्या दिशेने जातो आहे. या पद्धतीनं सुंदर कोरी कलाकुसरीनं आकर्षक पद्धतीने इथं कोरीव काम केलेलं आहे. आणि हे हा जो आहे हे श्री गणेशाची मूर्ती आहे. ही कोरलेली. आणि हे जे आहे कीर्तिमुख नावाच्या राक्षसाला भगवंताने इथे जागा दिलेली आहे असे येथील जाणकार नागरिक सांगतात. तर त्याला देवासुर संग्रामाच्या वेळेस भगवंताने निर्माण केलं. त्यानंतर मग संग्राम संपल्यानंतर त्याला खूप भूक लागली होती. तो स्वतःचं शरीर खात होता आणि म्हणून भगवंताने सांगितलं की तू आता इथे राहून भक्तांचे पाप खात. तर तेव्हापासून आस्था काही तिथेच आहे असं येथील जाणकार नागरिक सांगतात. पिंगलाई म्हणतात. एवढ्या शेकडो वर्षापासून जे मंदिर बांधले तसंच्या तसंच आहे. सत्व आहे, सत्वशील, शक्तिशाली, महाबुद्धिमान, महाशक्तिमान अशा विद्वान नीतिमान लोकांनी बांधलेलं आहे. म्हणूनच इथं कुणाचे नाव लिहिलं, फक्त भगवंताच्या मूर्त्या दिसतात तिथे. ज्यांनी त्यांचं स्वतःचं नाव नाही लिहिलं याचा अर्थ ते लोक निस्वार्थी निगर्वी होते यात किंचितही शंका नाही. जय पिंगलाई.